नाशिक शहर काँग्रेस, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस यांच्या वतीनं इंदू सरकार हा मधुर भंडारकर यांनी दिग्दर्शित व निर्मित केलेल्या चित्रपटाच्या विरोधात नाशिक पुणा रोडवरील विजय ममता फेम थिएटर समोर निदर्शन आंदोलन करण्यात आलं। प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या इंदू सरकार चित्रपटातील आक्षेपार्ह गोष्टी काढून न टाकल्यास तो शहरात प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा काँग्रेसच्या वतीने देण्यात आला होता। दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याबाबत इंदू सरकार या चित्रपटात चुकीचे वक्तव्य करण्यात आले आहे। त्यामुळे देशभरातून काँग्रेस पक्षाने या चित्रपटाला विरोध दर्शवला आहे। काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर, राहुल दिवे, वत्सला खेरे, वसंत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते। चित्रपटातील आक्षेपार्ह गोष्टी काढल्या जात नाही तोपर्यंत हा चित्रपट शहरात प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा शरद आहेर यांनी दिला। आज आम्ही हिंदू सरकार जो मधुकर भंडारकर निर्मित जो सिनेमा आहे तो प्रदर्शित केला। त्या हिंदू सरकार सिनेमाला आमचा काँग्रेस जनांचा विरोध आहे, कारण त्याच्यामध्ये राष्ट्रमाता इंदिरा गांधी यांची बदनामी त्या ठिकाणी केलेली आहे। आम्ही सकाळी 10 वाजेपासून या ठिकाणी आंदोलन करतोय आणि उद्देश एकच आहे का त्या पिक्चरवरती बंदी आणली पाहिजे, कारण त्यामध्ये काँग्रेस जनांच्याच नाही तर पूर्ण देशातील लोकांच्या नागरिकांच्या भावना दुखवल्या गेलेल्या आहेत। इंदिरा गांधींचं चरित्र हे चुकीच्या पद्धतीने दाखवलेलं आहे। मधुकर भंडारकर सारखा एक नालायक दिग्दर्शक ज्यांनी आतापर्यंत अशा स्त्रियांचा अवमान करणारे ते स्त्री असेल, फॅशन असेल असे सिनेमे काढलेले आहेत। या मधुकर भंडारकरवरती कारवाई झाली पाहिजे आणि हा हिंदू सरकार हा सिनेमा बंद केला पाहिजे ही आमची मागणी आहे। भाजप सरकारवर आपण काही मोदी सरकारवर टीका केली या ठिकाणी ज्या पद्धतीने तो पिक्चर रिलीज झालेला आहे, जर चांगलं सरकार असतं तर त्या पिक्चरवरती बंदी आणली असती, परंतु याच्यामधून या ठिकाणी अदृश्य शक्ती जी मोदी नावाची अदृश्य शक्ती आहे ही अदृश्य शक्ती त्या पिक्चरच्या पाठीमागे आहे। किंबहुना आमचा आरोप आहे की हा पिक्चर हा बीजेपीने स्पॉन्सर केलेला आहे, नरेंद्र मोदींनी स्पॉन्सर केलेला आहे। इंदिरा गांधींचं नाव असं संपू शकत नाही, म्हणून इंदिरा गांधींची बदनामी करून ते लोकांच्या मनातून उतरवण्याचा हा प्रयत्न आहे। तर तो भारतीय जनता सुज्ञ आहे, यांचे डाव ही जनता ओळखून आहे आणि म्हणून नरेंद्र मोदींना त्यांची जागा दाखवल्याशिवाय भारतीय जनता राहणार नाही। पिक्चरची काय पोझिशन आहे शोची? आम्ही बंद केलेला आहे। आम्ही थिएटर मालकांना विनंती केली आहे तो पिक्चर आपण दाखवू नये आणि तो पिक्चर जर दाखवण्याचा प्रयत्न केला, काँग्रेस जनांच्या भावना जर दुखावण्याचा प्रयत्न केला तर त्याचे जे पडसाद उमटतील त्याची जबाबदारी ही आपली राहील अशी चेतावणी आम्ही त्यांना दिलेली आहे। या ठिकाणी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता। कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण पुढे करून पोलिसांनी शरद आहेर, राहुल दिवे, बबलू खैरे, वत्सला खेरे, शोभा बच्छाव, हेमलता पाटील, आशा तडवी यांना ताब्यात घेतले। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता। भंडारकर यांच्या धिक्काराच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या। या आंदोलनात अनेक पदाधिकारी कार्यकर्ते या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते। आपला मराठी न्यूज साठी संपादक संदेश केदारे, नाशिक।